गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील आनंदनगर परिसरामध्ये पेईंग गेस्ट म्हणजेच पीजी या ठिकाणी इंटिरियर डिझायनिंग म्हणून तिथे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये अनेक तरुण तरुणी त्या कॉलेजमध्ये पीजीची डिग्री घेण्यासाठी शिक्षण घेत आहेत। या बिल्डिंगमध्ये 4 ते 5 मजली बिल्डिंग आहे। या पीजीच्या बिल्डिंगमध्ये राहणारी एक तरुणी, तिचा तरुणीचा नित्यक्रम होता संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर ती पीजीच्या छतावरती फेरफटका मारायला जायची। संध्याकाळी 9-10च्या आसपास ती छतावर जायची। परंतु त्याच वेळेला ज्या वेळेला हे तरुणीने दिवसभर कॉलेज केलं आणि संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर फेरफटका मारण्यासाठी थोडंसं चालण्यासाठी पीजीच्या छतावर गेली। छतावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुणीही नसायचं, ती एकटीच असायची। 10-20 मिनिटं तिथे फेरफटका मारून पुन्हा रूममध्ये खाली यायची। हा तिचा नित्यनेम होता। परंतु ज्या दिवशी ही छतावर गेली त्या दिवशी म्हणजे छतावर 8 ऑगस्टला गेली, कालच्या, आज आहे 11 ऑगस्ट। 8 ऑगस्टच्या रात्री संध्याकाळी पीजीच्या छतावर गेली। पीजीच्या छतावर गेल्याच्या नंतर फेरफटका मारूस तर तिला कुणीही अडवलं नाही। परंतु ज्या वेळेला तिचा फेरफटका मारणं झाला आणि ज्या वेळेला ती खाली रूम मध्ये येणार होती त्याच वेळेला तिच्या हाताला धरलं। ज्यानं हाताला धरलं तो होता पीजीचा कॉलेजचा एक सुरक्षा रक्षक, त्याचं नाव धर्मसिंह। काही दिवसापूर्वीच हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता। तो मूळ उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील होता, परंतु तो गुजरातला आनंदनगर येथे जॉबला लागला होता। रात्रीची वेळ होती, सुमसाम रात्र होती, छतावर कोणीही नव्हतं। तिचा हात धरला। तिला ताबडतोब समजलं की या सुरक्षा रक्षक धर्मसिंहाचे इरादे बरोबर नाहीत, याच्या मनात काहीतरी काळपांढरं आहे। ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करणार तोपर्यंत सूर्यरक्षक धर्मसिंहाने तिच्या नरड्याला तार गुंडाळली। तार गुंडाळल्यानंतर तिला हालचाल करता आली नाही आणि तिचा आवाज गप्प पडला। ती खाली कोसळली। खाली कोसळल्यानंतर तिच्या गळ्याला जी तार गुंडाळी होती ती तशीच ठेवली, दोन्ही हातामध्ये हात घातले आणि छतावरच तिच्यासोबत शारीरिक अत्याचार केला। धर्मसिंहाने अत्याचार केल्याच्या नंतर ती जखमी अवस्थेमध्ये पडली। परंतु ज्या वेळेला शारीरिक भोग ही धर्मसिंहाची भागली होती, संपूर्ण त्यांनी कांड केलं होतं, त्यावेळेला तो तिथून फरार झाला आणि तिथून पळून गेला। जखमी अवस्थेमध्ये ती तरुणी तशीच खाली आली। तिच्या क्लासमेट विद्यार्थिनींना संपूर्ण घटनाक्रम सांगितला। तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या नंतर रिपोर्टमध्ये डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिच्यावर अत्याचार झाला हे निष्पन्न झालं। ती शुद्धीवर आल्याच्या नंतर तिचा जबाब नोंदवला गेला। त्यावेळेला जबाबामध्ये सुरक्षा रक्षक धर्मसिंह याने अत्याचार केला हे तिनं जबाबामध्ये नोंदवलं। त्यानंतर आनंदनगर पोलिसांनी धर्मसिंहाचा शोध सुरू केला। अवघ्या 8 तासामध्येच धर्मसिंहाला पोलिसांनी पकडलं, कारण 10 पथक हे तयार केले होते पोलिसांनी धर्मसिंहाला पकडण्यासाठी। आणि धर्मसिंहाला पकडल्यानंतर त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेतल्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयामध्ये हजर देखील करण्यात आलं। त्यानंतर तिच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं। कुटुंबीय त्या ठिकाणी आले आणि टाहोच फोडला। धर्मसिंहाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला न्याय मिळेल, आरोपीला शिक्षा मिळेल। परंतु विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार त्याची भरपाई आता कशी होणार? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण प्रयत्न पोलिसांनी देखील चालू केले। आपल्या मुली बाळी कुठे शिकत आहेत, कशा आहेत, सुरक्षित आहेत का याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण अशा घटना अंगावर शहारे आणणाऱ्या समोर येतात। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? या रिअल घडलेल्या मराठी क्राईम स्टोरी बद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। काही केल्या कायदा सुव्यवस्थेचा धाक जरब या आरोपींवरती दिसून येत नाही। शारीरिक हव्यासापोटी, वासनेपोटी आज चुकीचं पाऊल उचलताना आपल्याला दिसून येत आहेत। गुजरात राज्यातील घडलेली ही घटना खूप काही आपल्याला शिकवून जाते। नक्कीच यातून आपण सावध राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या। भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत। एमएमजी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। धन्यवाद। दिसून येत आहेत। भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत। एमएमजी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। धन्यवाद। दिसून येत आहेत। गुजरात राज्यातील घडलेली ही घटना खूप काही आपल्याला शिकवून जाते। नक्कीच यातून आपण सावध राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या।
भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. MMG न्यूज मराठी चॅनल